मी अश्विनी तुमचं माझ्या अश्विन क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर पहा, खूप दिवसांनी आज आपण फेस टू फेस बोलून मी फक्त कटिंग आणि स्टिचिंगचे तुमच्याशी व्हिडिओ केले होते। त्यामध्ये पण आधीमध्ये एक दिवस दुसरा दिवस असा गॅप पडत होता, कारण तब्येत काही बरोबर नव्हती, आजारी असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करणं मला जमत नव्हतं। सो आज म्हटलं थोडं बरं वाटत आहे तर तुमच्याशी बोलावं, तुमच्याशी बोलल्यानंतर थोडं छान वाटतं। आणि मी ब्लाऊज वगैरे पण स्टिच केले होते, ते सुद्धा तुम्हाला दाखवायचे राहून गेले होते। सो मी आज तो ब्लाऊज, त्यातला एक ब्लाऊज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर बघा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण त्यामध्ये तुम्ही ब्लाऊजचं फिनिशिंग बघा, डिझाईन कशी बनवली आहे बघा। आता लग्न सराई चालू आहे, सो जर लग्नासाठी बघा ब्लाऊज किंवा काठपदर साडीवरचे ब्लाऊज सध्या खूप असे ब्लाऊज तुम्हाला शिवायचे असतात, कारण लग्न सराई चालू आहे आणि खूप असे गडबड गोंधळ सगळा होत आहे। तर बघा, इथं तुम्हाला ब्लाऊज कस्टमर कधी कधी आपल्याला फोटो वगैरे पाठवतात, त्यावरून आपण स्टिच करत असतो। तर कधी कधी असं होतं काही कस्टमर म्हणतात जशी तुम्हाला हवी, जशी याला सूट होईल, या ब्लाऊज पीसला जशी सूट होईल जशी तुम्हाला हवी तशी तुम्हाला जी छान वाटेल ती सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर बघा, असे खूप सारे मी तुमच्याशी कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ घेऊन येत आहे। तर बघा, मी एक ब्लाऊज डिझाईन स्टिच केलेली आहे, तुमच्याशी शेअर करावीशी वाटली, सो मी तुम्हाला तो ब्लाऊज दाखवणार आहे। ब्लाऊजची डिझाईन कशी वाटते ते पहा। तर बघा, हा मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे, तुम्ही बघू शकता बोटनेक मध्ये स्टिच केलेला आहे। वरच्या साईडला राऊंड नेक बनवलेला आहे। जनरली आपण बोटनेक मध्ये वरच्या साईडला राऊंड नेकच स्टिच करत असतो, आणि खालच्या साईडला तुम्हाला जो हवा इथं जो हवा तो आपण शेप देऊन घेत असतो। तर बघा, मागं पण मी एकदा तुम्हाला ड्रॉप शेप मध्ये केला होता ब्लाऊज, तुमच्याशी शेअर केला होता पीस कसा झालेला आहे ब्लाऊज तो। तर खूप छान झालेला आहे। कस्टमर सुद्धा ते ब्लाऊज बघून झाल्यानंतर खुश झालेला आहे, त्यांना आवडला, त्यांना गावी जायचं होतं, सो ते गेले, त्यांनी रिव्ह्यू पण खूप छान दिलेला आहे की खूप छान बनलाय, त्यांचा ब्लाऊज डिझाईन पण एकदम परफेक्ट त्यांना हवी अशी बनलेली आहे, आणि त्यांना बसला सुद्धा अगदी सुंदर ब्लाऊज। तर बघा, ही एक त्यामध्ये ब्लाऊज आहे बघा, ही डिझाईन सुद्धा बोटनेक मध्ये खूप सुंदर वाटते, वेअर केल्यानंतर खूप छान लुक देते अशी डिझाईन असेल तर। आणि सध्या बोटनेकचा सध्या ट्रेंडच चालू आहे, प्रत्येक जण बोटनेक मध्ये ब्लाऊज स्टिच करून घेत आहे। तुम्ही जर तुमच्या कस्टमरला दाखवू शकता, ही जर त्यांना सुचत नसेल कशी ब्लाऊज डिझाईन करायची, किंवा तुम्हाला जरी सुचत नसेल तर तुम्ही बघा ही ब्लाऊज डिझाईन करू शकता, खूप सुंदर वाटते। तर बघा, इथं स्क्वेअर मध्ये मी असा शेप दिलेला आहे, वरच्या साईडला राऊंड नेक आहे, आणि त्याला एक अशी समोसा टाईप अशी मी लेस लावून, तुम्हाला बघू शकता तुम्ही समोसा टाईप अशी लेस लावलेली आहे, त्याला डिटेलिंग दिलेलं आहे। ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आहे, तो नेक आहे, तुम्ही पूर्ण राऊंड मध्ये बनवलेला आहे, आणि हा प्रिन्सेस मध्ये ब्लाऊज स्टिच केलेला आहे, आणि याचा शेप तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे। तर बघा, हा मी प्रिन्सेस मध्ये स्टिच केलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि याचा पग सुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला दिसत असेल तर, आणि याचा शेप सुद्धा बघा किती सुंदर असा आलेला आहे। तुम्ही बघा, याचा शेप सुंदर आलेला आहे। कधी कधी असं होतं काही लोकांचं डायरेक्टच असं होतं, तर ते तसा शेप नाही आला पाहिजे, हा एकदम परफेक्ट शेप आहे असं। आणि कस्टमरने वेअर केल्यानंतर खूप सुंदर असा त्यांना हा ब्लाऊज बसून जातो। फ्रंटचा नेक आहे, तुम्ही पूर्ण राऊंड मध्ये बनवलेला आहे, बॅक साईडला अशा पद्धतीने नेक बनवलेला आहे, आणि ह्याच्या ज्या स्लीव आहेत त्या मी हाफ बनवलेल्या आहेत, त्यांना हाफच हवे होते तसं मी हाफ बनवलेला आहे। आणि हा बघा, असा गोल्डन मध्ये असा ब्लाऊज स्टिच केलेला आहे, ब्रॉकेट टाईप म्हणतात त्या टाईप मध्ये हा पीस आहे। आणि गोल्डन वाले ब्लाऊज सर्रास सगळ्या ब्लाऊज म्हणजे बऱ्यापैकी 50% साड्यांवरती मॅच होऊन जातात, कारण त्याचे जे काठ असतात ते कलर वेगळा असतात, तर त्यामध्ये थोडं तरी असं गोल्डन कलरचं वगैरे डिझाईन वगैरे असतेच। सो असे गोल्डन कलरचे ब्लाऊज सुद्धा तुम्ही तुमच्याकडे जर तुम्हाला अवेलेबल नसेल, इमर्जन्सीला वगैरे असे यूज करू शकता, किंवा भरपूर साऱ्या अशा साड्या आहेत ज्याच्यावरती आपण गोल्डन ब्लाऊज आहे तो वेअर करू शकतो। सो तुम्ही असे ब्लाऊजची डिझाईन करू शकता। जर तुमच्या कस्टमरच्या लक्षात येत नसेल, किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की मला सुचत नाही हे ब्लाऊज डिझाईन कशी करावी काय, तर तुम्ही ही डिझाईन त्यांना दाखवू शकता, हा व्हिडिओ त्यांना दाखवू शकता, आणि त्यांना सुद्धा तुम्ही ही आयडिया देऊ शकता, किंवा तुमच्या जरी लक्षात येत नसेल तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे। आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण जर तुमच्या कोणी टेलर्स मैत्रिणी वगैरे असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण खूप छान वाटते ही वेअर केल्यानंतर, खूप छान असा लुक देते ही ब्लाऊज डिझाईन, आणि बनवायला सुद्धा एकदम सोपे। याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, तो सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। तर बघा, ही ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर आहे, मला तर पर्सनली खूप आवडलेली आहे, वेअर केल्यानंतर खूप छान वाटते। तर बघा, अशा पद्धतीने समोरच्या साईडला मी प्रिन्सेस कट स्टिच केलेला आहे। तुम्ही म्हणाल हे वरच्या साईडनं असे गेले, तर नाही, मी पकडताना तसं झालेलं आहे, घडी बसलेली आहे त्याच्यामुळं। तर बरोबर जेवढं आहे तेवढंच इथं आपलं बघा आहे ना, जेवढी मागची उंची आहे
तेवढीच आपली पुढची सुद्धा उंची आहे. तुम्ही बघू शकता. नंतर म्हणाल पुढच्या साईडची कमी झाली आहे आणि मागच्या साईडची जास्त झाली, तर असं नाही आहे. ही इथं जी आपली शोल्डरची आहे ती मी थोडीशी अशी तितकी धरल्यामुळे तुम्हाला तसं वाटलं असेल. तर बघा आता व्यवस्थित पकडले, तर बघा तुम्ही किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. फिनिशिंग सुद्धा तुम्ही आता बघू शकता, अतिशय सुंदर आलेलं आहे. बघा किती सुंदर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि समोरचा सुद्धा नेक तुम्ही बघू शकता. इथं मी पूर्ण प्लेन इथं टिप दिलेली आहे आणि इथं हात शिलाई वगैरे करायची आहे. तर बघा इथं म्हणजे मी गळ्याला अशी पट्टी लावलेली आहे. तुम्ही इथं पायपिंग सुद्धा करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण हा ब्रॉकेट मधला पीस असल्यामुळे हे धागे वगैरे निघून येतात. सो मी आतल्या साईडला अशी बघा इथं अशी पट्टी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला हात शिलाई करायची आहे. हुक वगैरे लावलेले आहेत. खालच्या साईडला सुद्धा इथं बघा, इथं सुद्धा तुम्ही इथं जर धागा म्हणजे ओळखू अजिबातच येत नसेल तर ठीक आहे, एखाद्या वेळी बायचान्स तुम्हाला टाइम वगैरे नसेल तर तुम्ही इथं टिप देऊ शकता मशीनची. तर जास्तीत जास्त तुम्ही हात शिलाई देण्याचाच प्रयत्न करायचा आहे. आणि बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे तो आपला रेडी झालेला आहे. याचं फिनिशिंग तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि खूप साऱ्या मैत्रिणी आहेत माझ्या ज्या व्हिडिओज बघतात पण व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जातात. तर असं करू नका. तुमच्यासाठी मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला हेल्प व्हावी याचा मी मनापासून प्रयत्न करत असते. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा. आणि व्हिडिओवरती जर नवीन काही मैत्रिणी आहेत तर तुम्ही व्हिडिओवर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करून झाल्यानंतर त्याच्या समोर एक बेल आयकॉन येणार आहे, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जे काही तुम्हाला त्याचे अपडेट देत असते तुम्हाला ते अपडेट देत असते किंवा जे काही तुमच्याशी व्हिडिओ मी शेअर करत असते तर ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार आहेत. सो व्हिडिओ सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉन नक्की क्लिक करा. आणि तुमचे जर मैत्रिणी वगैरे असतील तर त्यांना शेअर करायला विसरत जाऊ नका. खूप सुंदर डिझाईन्स मी तुमच्याशी शेअर करत असते आणि त्याचे कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा मी तुम्हाला एकदम आपल्या क्लासमध्ये वगैरे ज्या पद्धतीने स्टिच केले जातात त्या पद्धतीने तुम्हाला एकदम पॉईंट टू पॉईंट आणि डिटेल्समध्ये तुम्हाला सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करत असते. तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक पण करा आणि ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची.